नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शनचं घंटा वाजलेली आहे आणि आता त्या प्रकारे सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. वसई विरार भागामध्ये भारतीय जनता पार्टीत सर्वच अलग-अलग पार्टीचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक ह्यांची देखील रांग लागलेली आहे. आज ह्या सर्व विषयावरती बोलण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ह्यांच्याशी आम्ही भेटण्यासाठी आलेलो आहोत. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. मॅडम इलेक्शन जाहीर झालेलं आहे आणि त्या प्रकारे तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा ओघ देखील वाढत आहे. तुमची काय तयारी आहे? दिलीपजी, तुम्ही म्हटलं इलेक्शन जाहीर झालेलं आहे, पण मला एक सांगायला तुम्हाला आवडेल, की इलेक्शन जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ओघ वाढलेला नाहीये लोकांचा यायचा. तर आम्ही आणि राजन आप्पा हे निवडून आल्यानंतर लगेचच भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा येण्याचा ओघ वाढलेला आहे. कारण त्यांना हे जाणवलं, की परिवर्तन शक्य आहे. इथेही बदल होऊ शकतो. इथे चांगले लीडरशिप मिळू शकते आपल्याला आणि सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली वसईचा सुद्धा विकास चांगल्या पद्धतीने सुनियोजित विकास होऊ शकतो. अशी धारणा लोकांची झाल्यामुळे हा ओघ इतर पक्षातनं कार्यकर्त्यांचा इथे लागलेला आहे. कारण की सगळ्यांना जो वसईवर प्रेम करतो त्याचं स्वप्न हेच आहे की वसईचा विकास व्हावा, वसईमध्ये सगळ्या सोयी-सुविधा याव्या आणि तेच स्वप्न घेऊन आज इतर पक्षातली लोकं ही भारतीय जनता पार्टीमध्ये येतायत. आता एवढी संख्येने लोकं आल्यानंतर तुम्हाला कसं काय म्हणजे जुने जे आपले कार्यकर्ते आहेत आणि नवीन आता जे कार्यकर्ते येतात, ह्यांचा तुम्ही मेळ कसा बसवणार आहात? नवीन लोकं येण्यामुळेच आमची भारतीय जनता पार्टी ही भारतातली सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. जर आम्ही लोकांना घेतलंच नसतं, तर सगळ्यात मोठा पक्ष आमचा झालाच नसता. 2 खासदारांवरनं मेजॉरिटीने येणारा पक्ष, केंद्रामध्ये सत्ता येणारा पक्ष, राज्यामध्ये सत्ता येणारा पक्ष हा झालाच नसता. त्यामुळे जुन्या लोकांसोबत नवीन लोकांनी येणं आणि त्यांनी एकत्र मिळून काम करणं, कमळासाठी काम करणं, या देशाच्या विकासासाठी काम करणं, राज्याच्या विकासासाठी काम करणं हा एकच उद्देश आहे. त्याच्यामुळे तो नवीन आणि जुन्याचा प्रश्नच येत नाही. नवीन आल्याशिवाय आपण वाढ कशी होणार? वाढणार कसे आपण? आता तुम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती जास्त जोर लावणार आहात? आमचा एकच मुद्दा आहे, जो विधानसभेच्या निवडणुकीतही होता, लोकसभेच्या निवडणुकीतही होता आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विकास हाच एक मुद्दा आमचा आहे. इतक्या वर्षात काय झालं, काय झालं नाही याबद्दल आम्ही बोलणार नाही. आम्ही काय करू शकतो, आम्ही एका वर्षात काय केलं आणि पुढे आमचं व्हिजन काय आहे? पुढे काय-काय करू शकतो आपण केंद्राच्या मदतीने, राज्य सरकारच्या मदतीने, हेच आम्ही लोकांसमोर नेणार आहे आणि एकमेव मुद्दा हा वसईचा सुनियोजित विकास हा असणार आहे. व्यक्तींचा विकास नाही, वसईचा विकास हाच एक मुद्दा आमचा असणार आहे. आता सध्या वसईत पाणी, गटर, लाईट आणि इतर जे काही रस्त्याची परिस्थिती आहे, ह्यावरती तुम्ही काही विचार केलेला आहे का? रस्ते, लाईट, गटार हे मूलभूत प्रश्न आहेत आपले. शिक्षण, आरोग्य हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आमचं प्राधान्य आहे. जर आपण बघितलं असेल तर शाळेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. तर 16 जुलैला जी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली त्यामध्ये निर्णय दिला, की जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे विनामूल्य हस्तांतरित करायच्या. हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिका झाल्यापासून हा निर्णय खरं होणं तेव्हाच गरजेचा होता. पण 15 वर्षानंतर आज हा निर्णय घेतला जातोय आणि तोही विनामूल्य हस्तांतरित करण्याचा. त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर जे स्वप्न आपण पाहिलं होतं, जे आम्ही लोकांना सांगितलं होतं, की आम्ही ह्या शाळा हस्तांतरित करून घेणार. त्या पद्धतीने ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी आणखीन निर्णय दिला, की ह्या शाळा चालवण्यासाठी इतर महानगरपालिकांना 50% अनुदान राज्य सरकार देतं. पण आपल्या वसईला विशेष बाब म्हणून पिंपरी चिंचवडला जसं दिलेलं आहे, तसंच 80% अनुदान 5 वर्षांसाठी राज्य सरकार आपल्या महानगरपालिकेला देणार. हाही खूप मोठा निर्णय आहे. आचोळ्याच्या हॉस्पिटलची जागा हस्तांतरित झालेली आहे. तिथलं काम आता सुरू आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल भूमिगत विजेचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न होता, प्रलंबित प्रश्न होता. तो आल्यानंतर मी पहिल्याच अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला आणि अधिवेशन झाल्या-झाल्या पुढच्याच आठवड्यामध्ये सन्माननीय गिरीश भाऊ महाजन
जे आपले आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी मीटिंग घेऊन 211 कोटी रुपये या भूमिगत विजेचे केबल टाकण्यासाठी मंजूर केले आणि ते आता टेंडर प्रक्रियेला मंत्रालय पातळीवरती ती प्रोसेस आहे. आपण MMRDAचे प्रस्ताव जे प्रलंबित होते, ते आता दिलेले आहेत. त्यातले 2 ब्रिजेस तर मंजूर झालेत, कारण त्याचा ॲक्विजिशनचा प्रश्न नाहीये. 2 ब्रिजेसचं त्यांनी सांगितलं 8 महिन्यामध्ये आम्ही ॲक्विजिशन करू आणि मग आम्ही देऊ. महानगरपालिकेने इतर 7 रस्त्यांचं सुद्धा हमीपत्र दिलेलं आहे MMRDAला, की आम्ही पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये लँड ॲक्विजिशन करून देऊ, जेणेकरून पुढच्या 8 महिन्यामध्ये ह्या कामाला सगळ्याला सुरुवात होईल आणि आता त्या मंजुरी स्तरावर हे सगळे रस्ते आहेत. मी मध्ये मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एक त्यांना विनंती केली, की ही सगळी MMRDAची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत काही महिने जातील. पण रस्त्यांची चाळण झालेली आहे. त्याच्यामुळे त्वरित काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या विनंतीला मान देऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कमिशनर सरांना आदेश दिले आणि त्याप्रमाणे आता 100 कोटींचे रस्ते जवळपास म्हणजे 80 ते 100 कोटींचे रस्ते आता वसई मध्ये बोईसर विधानसभेमध्ये सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता. तुम्ही जाऊन त्याचे व्हिडिओज घेऊ शकता. कुठे-कुठे काही-काही पाईपलाईनचं काम चालू होतं म्हणून थोडेसे कामं रखडली आहेत. पण तीही आता सगळी सुरू झाली आहे. पॅचवर्कची कामं सुरू झाली आहे. अंतर्गत रस्ते जवळपास ओमनगरचे, साईनगर, विशालनगर, दीनदयालनगर, आनंदनगरमधले 50-50 लाख या प्रत्येक भागासाठी देऊन अंतर्गत रस्ते तिकडचे मंजूर करून घेतलेले आहेत. जो रस्ता देवतलाव ते अर्नाळाचा आहे, तो आम्ही विचाराधीन आहोत, की आम्ही PWD कडनं तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घ्यायचा. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे हे जे सगळे रस्त्यांचे जे प्रश्न होते, ते फक्त पॅचवर्कनी सुटणारे नाही आहेत. आम्ही म्हणजे आत्ताच काहीतरी पटकन थोडंसं केलं, खड्डे बुजवले आणि थूकपट्टीची कामं केली आपण, तर पुन्हा पुढच्या वर्षी तेच परिस्थिती उद्भवणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पर्मनंट सोल्युशन काहीतरी निदान एकदा रस्ता केल्यावर तो 5 वर्ष तरी टिकला पाहिजे. अशा प्रकारचे आपण रस्ते केले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गटाराचं तुम्ही म्हणाल तर आपल्या वसईमध्ये नवघर सोडलं तर कुठेच सलग गटारं नाहीयेत. STP नाहीयेत अजून. आमच्या प्रयत्नामुळे, आमच्या पाठपुराव्यामुळे आता नवघरमध्ये 1 बोळींचं STP सुरू होतं. आता नवघर विभागासाठी सुद्धा जवळपास 350-400 कोटी STPसाठी मंजूर झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गटाराचा DPR करण्याचं काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून ते आम्ही काम सुरू करून घेतलेलं आहे. तर ह्या ज्या रस्ते, गटार, पाण्याचं तुम्ही म्हणाल तर अमृत योजनेचं रोजचा आमचा पाठपुरावा असतो, की पाईपलाईन कुठपर्यंत आली, पाणी कसं जाणार. आपण जर पाहिलं तर नंदाखालमध्ये आता 2-3 दिवसामध्येच तिथे स्टँड पोस्ट लागतील. आणखीन आपण 7 गावांमध्ये पश्चिम पट्ट्याच्या स्टँड पोस्ट लावून वितरण व्यवस्था गावांपर्यंत नेलेली आहे. आता घराघरापर्यंत ती वितरण व्यवस्था पोहोचेल आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये वसईतल्या पाण्याचा प्रश्न हा निश्चित सुटेल अशी मला खात्री आहे. कारण की त्या गतीने आता कामं सुरू झालेली आहेत. मला असं वाटतं की ज्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न होता तो आम्ही त्याच्या रोज पाठपुरावा करून ते सगळे मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न लोकांना दिसतायत. त्याच्यामुळे लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास कुठेतरी सफल करण्यामध्ये आम्ही सुद्धा यशस्वी ठरत आहोत. आपल्या परिसरामध्ये ज्या महिलांचा रोजगार आणि महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काही प्लॅनिंग तयार केलेलं आहे का? महिलांसाठी आपण आता लाडकी बहीण योजना तर आहेच. पण त्या लाडकी बहीण योजनेमधून पैसे वाचवून त्यांनी स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करावा. यासाठी बचत गटांचे ट्रेनिंग्स घेणं, त्यांना वेगवेगळं ट्रेनिंग देणं, हे सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे आणि महिला पुढे कशा येतील? आता राजकारणात इलेक्शनचं आपण बोलतोय. 50% आरक्षण महिलांना आहे. त्याच्यामुळे इथे जेवढं महिलांचं सक्षमीकरण होईल, तिथे तेवढं दुसऱ्या कुठच्याच क्षेत्रात होणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या महिलांना, ॲक्टिव्ह महिलांना संधी देऊन त्या नगरसेविका कशा बनतील, हे आता सध्या पहिलं लक्ष आमचं आहे महिलांसाठीचं. आपल्या वसई विरारमध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर अनऑथराइज्ड बांधकाम देखील भरपूर चाललेलं आहे. याबद्दल देखील तुमचं काही धोरण आहे का? वसई विधानसभेचं जर तुम्ही म्हणालात, तर मी निवडून आल्यापासून अ, अनधिकृत बांधकामांचं प्रमाण हे तुम्हीही मान्य कराल, की आपण 100% नाही थांबवू शकत. कारण की जे करणारे असतात, तेही त्यामध्ये माहीर असतात.
तर त्याच्यामुळे आपण काही चाबूक म्हणजे असं रोजच्या रोज आपण ते नाही करू शकत. पण त्यावर 80% कंट्रोल हा वसई विधानसभेमध्ये आलेला आहे. मला जसं-जसं मला कळतात, की इथे नवीन बांधकामं सुरू झालेली आहेत, मी तिथे-तिथे लगेच कंप्लेंट करते. महानगरपालिका जाऊन ते तोडते. त्याच्यामुळे थोडासा धाक, थोडा चाप हा बसलेला आहे, धाक निर्माण झालेला आहे. त्यामुळे वसई विधानसभेचं सांगाल तर अनधिकृत बांधकामांचं प्रमाण कमी आहे. जी आधीची अनधिकृत बांधकामं होती, त्यावरती सुद्धा जी रेसिडेन्शियल अनधिकृत बांधकामं आहेत, त्यावरती लोकांना बेघर करण्याआधी, ती तोडण्याआधी त्यांची कुठेतरी व्यवस्था करणं गरजेचं आहे माणुसकीच्या नात्याने. त्याच्यामुळे तिथे थोडंफार आपल्याला सहानुभूतीने बघायला पाहिजे. पण नवीन बांधकामं कशी होणार नाहीत, हे मात्र आपण कटाक्षाने बघून तिथे कडक धोरण हे अवलंबायलाच पाहिजे. तुम्ही आता लोकांना बेघर आणि सहानुभूतीचा जेव्हा विषय काढला, त्यावेळेला आपल्या वसई गावातील आणि काही भागामध्ये स्वतःच्या जमिनीमध्ये ग्रामपंचायत काळामध्ये बांधलेले घर आहेत. महानगरपालिका झाली, त्यांना देखील सामावून घेतलं. परंतु आज त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्यांच्या मनात एक भीती आहे, की आमचं घर कधी तुटू शकते. याबद्दल तुम्ही काही धोरण आखणार आहात का? दिलीपजी, खूप चांगला प्रश्न तुम्ही केलात. मला तुमच्या निमित्ताने सर्व वसईतल्या जनतेला आणि जे पश्चिम पट्ट्यांमध्ये किंवा जे ग्रामपंचायतींमधनं जी घरं आता महानगरपालिकेत समावेश झालेली आहेत, त्या सगळ्या लोकांसाठी मला त्यांच्या वतीने मी एक प्रश्न विचारते, की महानगरपालिका आली 15 वर्ष होती. महापौर एकाच सत्तेचा होते. नगरसेवक मेजॉरिटी म्हणजे 5-6 नगरसेवक आमच्या महायुतीचे असतील. बाकी मेजॉरिटी हे एकाच पक्षाचे नगरसेवक होते. ह्यांनी का नाही या घरांना अधिकृतचा दर्जा दिला? का त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार ठेवली? महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. महानगरपालिकेकडे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. महानगरपालिकेकडे डी-टी-पी आहे. ह्यांच्या आशीर्वादाने तिथे एकच उपसंचालक 15 वर्ष एकच उपसंचालक एकाच पदावरती होता. आज ते ईडीमध्ये गेले असतील, त्यांच्यावर केसेस झाले असतील. मग का नाही त्यांनी तुम्ही इतर तुमच्या सगळे सी-सी, ओ-सी घेण्यामध्ये फुटामागे पैसे घेत होतात. पण ज्या घरांना अधिकृतचा दर्जा तुम्ही द्यायला पाहिजे, जी वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्याची 100-100 वर्ष जुनी घरं आहेत, त्यांना तुम्ही अधिकृतचा दर्जा दिला नाही. त्यांच्या डोक्यावर तुम्ही टांगती तलवार दिली. त्यामुळे आता लोकांनी डोळे उघडणं गरजेचं आहे. हे काम पहिलं प्राधान्य महानगरपालिकेचं होतं. परंतु आता मी स्वतः सीएम सरांची मीटिंग घेऊन माझं पत्रही त्यांना दिलेलं आहे, की अशा घरांना अधिकृत दर्जा देण्यासाठी त्यांच्यावरती जी शास्ती लावलेली अनेक प्रश्न आहेत त्या बाबतीत. काही घरांवरती शास्ती लावलेली आहे, काही घरांची आधीची घरपट्टीच आता कंटिन्यू केलेली आहे. काही घरांना जुनी घरं झाल्यामुळे ती पाडून नवीन घरं बांधण्याची परमिशन मिळत नाहीये महानगरपालिकेच्या नॉर्म्समुळे. तर असे ह्या घरांसंदर्भातले जे प्रश्न आहेत त्यासाठी मी मुख्यमंत्री सरांना एक विनंती केली, की तुम्ही एक अभ्यास गट नेमा, एक कमिटी नेमा, जो ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करेल आणि प्रत्येक प्रश्न कसा सुटू शकेल, सुटण्याचं त्याचं कन्क्लुजन काय असलं पाहिजे, ते घर अधिकृत झालं पाहिजे. त्या घराला परवानगी नवीन बांधण्याची मिळाली पाहिजे. मग ती कशी मिळेल, ह्यासाठी अभ्यास गट नेमून एक धोरण तयार करा आणि ते धोरण मला असं वाटतं ह्या पुढच्या 7-8 महिन्यांमध्ये तयार होईल आणि आपल्या सगळ्यांना कारण की मी सुद्धा वसई गावातली आहे मुलगी. माझे सुद्धा अनेक नातेवाईक म्हणा किंवा माझी मित्रमंडळी म्हणा आणि आता मी तर आमदार असल्यामुळे सगळी लोकच माझी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या घराचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण हे पहिलं कर्तव्य महानगरपालिकेचं आहे. म्हणून महानगरपालिकेची सत्ता येणं महायुतीच्या हातामध्ये महत्वाचं आहे. कारण की ह्यांनी लोकाभिमुख कारभार कधीच केला नाही. ह्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला. आम्हाला लोकांसाठी काम करायचंय. ही महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही निर्णय घेणार प्राधान्याने तो हा, की ही घरं अधिकृत दर्जा आली पाहिजे. या घरांना पाण्याचं कनेक्शन मिळालं पाहिजे. त्याची लक्षवेधी मी आता या अधिवेशनामध्ये लावलेली आहे, की जुन्या घरांसाठी ज्यांना ग्रामपंचायतची एन-ओ-सी आहे, जी आता महानगरपालिकेत आलेली आहे, त्या घरांना पाणी कनेक्शन दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांना लागू होणार नाही, अशा प्रकारे तुम्ही निर्णय द्या. त्यावरती महाराष्ट्र शासनाने उत्तर दिलेलं आहे, की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही, अशा प्रकारे महानगरपालिकेने निर्णय घ्यावा.
महानगरपालिकेला मी आता सांगितलेलं आहे, की आता बॉल तुमच्या कोर्टात टाकलेला आहे सरकारने. त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि लवकरच महानगरपालिका कायदेशीर सल्ला घेऊन सकारात्मक निर्णय पाणी देण्याच्या संदर्भाने करेल, अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुमची महायुतीची जे काही ठरलेलं असेल, त्यामध्ये तुमच्या सीट कशा काही वाटणी होणार आहेत? अ, आजच आमची युतीची मीटिंग झाली. युतीची म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची. या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आर-पी आहे, श्रमजीवी संघटना आहे, आगरी सेना आहे. प्रत्येक पक्षाबरोबर आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि आता एकत्रितरित्या आम्ही बसून ह्या सगळ्या सीट वाटपांवरती करणार आहोत. आमच्या सगळ्यांचंच लक्ष एकच आहे, ते म्हणजे महायुतीची सत्ता महानगरपालिकेवर येणं. त्यामुळे मला असं वाटत नाही, की जागा वाटपांवरती खूप चढाओढ होईल किंवा खूप म्हणजे काय म्हणणार रस्सीखेच होईल असं. सगळेजण समजदारीने ज्या सीट आपण जिंकू शकू, जिथे आपण 100% जिंकू शकू, अशा ठिकाणी आमचा कॉम्प्रोमाईज होऊन चांगल्या जागा वाटप होईल आणि आम्ही सगळेजण एकदिलाने आणि काय म्हणतात एकजुटीने या महानगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरं जाऊ. आता लोकसभा, विधानसभा जिंकल्यानंतर तुम्हाला महानगरपालिका ही देखील तुम्ही जिंकाल ह्याची शाश्वती आहे का? नक्कीच आहे. कारण की लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, की परिवर्तन होऊ शकतं. ही गोष्ट घडू शकते. सकारात्मक गोष्टी वसईमध्ये घडू शकतात. त्यामुळे लोकंसुद्धा आता उत्साही आहेत. आमचे कार्यकर्ते उत्साही आहे आणि कामं होतायत. काही हे बघा टीका करणारे तर सगळीकडेच असतात. विरोध करणारे सगळीकडेच असतात. पण ॲप्रिशिएट करणारी सुद्धा लोकं आहेत. ज्यांना काम दिसतंय ते येऊन सांगणारी सुद्धा लोकं आहेत, की चांगलं काम होतंय. तर त्यामुळे आणि नेहमी आपण म्हणतो, निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे जे निंदा करतात, जे टीका करतात, त्यांच्याकडून पण आम्ही रोजचं काही ना काहीतरी शिकत असतो, की बाबा ह्याने टीका केली तर आपलं काय चुकतंय का? आणि मग ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करतोय आणि निश्चित महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येणार. महायुतीचाच महापौर बसणार आणि वसईला सोन्याचे दिवस येणार, सुगीचे दिवस नक्कीच येतील. तर आमदार स्नेहा दुबे पंडित ह्यांचं ठाम म्हणणं आहे, की आम्ही वसईसाठी काम करतो आणि वसईसाठी एवढ्या वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत आणि वसईमधील गावातील घरं ही जी काही आजपर्यंत त्यांच्यावरती टांगती तलवार जी आहे, ही तलवार काय आहे हे लोकांनीच पाहिलं पाहिजे. कारण एवढ्या वर्षामध्ये हे सर्व व्हायला पाहिजे होतं, परंतु ते राहिलेलं आहे आणि आम्ही ते ठेवणार नाही. आमची सत्ता येणार आणि आम्ही जनतेसाठी चांगली कामं करणार. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.